फेब्रुवारी महिन्यात फाल्गुन शुक्ल द्वितीयाला असतो. यावर्षी तो 12 मार्चला आहे, म्हणजे परवा. दरवर्षी आपण त्यानिमित्त इथे धाराशिव आश्रमामध्ये एक कार्यक्रम करतो, हा शिबिराचा. यावर्षी आपण थोडं आधी करतोय, कारण तारखा नाही आहे आता, त्याच्यामुळे आधी करावं लागतंय. आणि उशीर झाला की मग उन्हाळा असल्यामुळे गरम खूप होतं, त्यामुळे आपण थोडं आधी करतोय. आध्यात्मिक हा जे शिबिर आहे, आपला विषय आहे यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिकता हवी. आजच्या या शिबिराची रूपरेषा तुम्हाला माहीत असेल, कारण नोंदणी करताना ती सगळ्यांपाशी दिलेली आहे. आताचं एक 10 पर्यंत हे प्रवचन होईल आहे, नंबर 1, आणि दुसरं होईल आहे 10:35ला, 10:35 ते 11:35, आणि मग भजन वगैरे. तर आजच्या या पहिल्या प्रवचनामध्ये आपण विषयाचे 2-3 पैलू बघूया. यशस्वी जीवन म्हणजे काय आणि आध्यात्मिकता म्हणजे काय. आणि तुम्हाला यशस्वी जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मग आध्यात्मिकता हवी, किती हवी की बिलकुल नकोच, थोडंसं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. तुम्हाला काहीच माहीत नाही असं नाही, कारण तुम्हाला काहीतरी कल्पना असणारच. विशेष करून जे लोक जुन्या पिढीतले आहेत, त्यांचं थोडंफार वाचन असतं, त्यांचं श्रवण असतं, चिंतन मनन असतं थोडंफार. काही लोकांचं थोडं असेल, काही लोकांचं फार असेल, परंतु काही ना काही असतं किंवा असायला पाहिजे. मग हे 2 ज्या मुख्य गोष्टी आहेत, मुद्दे आहेत, यशस्वी जीवन आणि आध्यात्मिकता. साधारणतया जो माणूस याकडे जातच नाही, त्याला यशस्वी जीवन पाहिजे असतं, पण त्याचा आध्यात्मिकतेशी काही संबंध आहे याची त्याला तीळ मात्र कल्पना नसते. आपण हा विषय हळूहळू घेऊ, क्रमशः पायरीने, परंतु एक थोडीशी ढोबळ कल्पना म्हणून, की त्याला वाटतं की आध्यात्मिकता ही यशस्वी जीवनाच्या विरुद्ध आहे. तुम्हाला यशस्वी जीवन असेल तर आध्यात्मिकच्या वाटेला जाऊच नका, आहे की नाही. आणि जर आध्यात्मिकता हवी असेल तर ते यशस्वी जीवनाच्या वाटेला जाऊ नका, तुमच्यासाठी नाही ते. हा अगदी पक्का समज आहे. म्हणून समर्थांचं ते ना, आधी करावा परमार्थ विवेक, आहे की नाही. आधी करावा प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आधी नेटका प्रपंच करा, संसार करा, आणि मग परमार्थ विवेक करा. परमार्थ म्हणजे काय? 4 पुरुषार्थ आहेत ना आपले, त्यातलं परमपुरुषार्थ परमार्थ पुरुषार्थ आहे, सर्वश्रेष्ठ. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. परम अर्थ, धर्म अर्थ काम मोक्ष, 4 पुरुषार्थ प्रत्येक हिंदूला माहीत पाहिजे. हेही माहीत नसेल तर मग मुश्किलच आहे की नाही. आपल्याला काय करायचं आहे जीवनामध्ये, जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे 100 वर्षांचं, नाही, या 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपल्याला नेमकं करायचं काय आहे.
हे स्पष्ट नसेल तर आपण कुठेच जाणार नाही. आपलं कुठे जर जायचं असेल, पोचायचं असेल तर कुठे पोचायचं हे माहीत पाहिजे ना. एक जण प्रवासामध्ये झोपला होता. तिकीट चेकर आला आणि त्याला म्हणाला, अरे तिकीट दाखवा. आता तिकीट शोधतोय, दिसतच नाही त्याला कुठे. इकडे बघतो, तिकडे बघतो, बॅगमध्ये बघतो, खिशात बघतो, कुठेच सापडत नाही. तर तो तिकीट चेकर म्हणाला, हां तो युअर जंटलमॅन, तुम्ही सभ्यग्रस्त आहात, शोधून बघा, पुन्हा येतो, तुमचं तिकीट पुन्हा मी बघेन. नाही तर तू बिना तिकीटचा प्रवास करत असं नाही म्हणलं तरी, दिसत नाही आहे, दिसेल तुम्हाला, ते शोधलं की दिसेल. कारण तो प्रोफेसर होते, ते प्राध्यापक होते. विसरभोळेपणा हा थोडासा असतो, आपल्या विषयामध्ये एवढे मग्न असतात, इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष कमी होऊन जातं. तसं व्हायला नको, पण असं होतं, तसं होऊ शकतं. श्रीरामकृष्ण तसं नव्हतं. ते प्रत्येक बाबतीमध्ये दक्ष होते. त्याला भगवद्गीतेमध्ये आत्मवान म्हटलेलं आहे. दक्षता. माणसाने नेहमी सावध असायला पाहिजे, सजग असायला पाहिजे, जागं असायला पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये दक्ष असायला पाहिजे. मग ते म्हणतात, हो तुमचं ठीक आहे गं, पण मला ते तिकीट सापडल्याशिवाय मला कुठे जायचं हे कसं कळणार आहे की नाही. तिकीटवर लिहिलं असतं ना की तुम्ही अमुक ठिकाणी जायचं आहे तुम्हाला. आता याला कुठे उतरायचं आहे, आपण कुठल्या स्टॉपसाठी, डेस्टिनेशनसाठी तिकीट काढलं हेच त्याला माहीत नाही आहे. गाडीत बसलो आहेत आपण, पण नेमकं कुठे उतरायचं आहे, कुठे जायचं आहे, आपलं डेस्टिनेशन काय आहे, आपलं अंतिम स्थळ काय आहे. गती, त्याला गती म्हणतात. परमाम गतिम गतीमध्ये म्हटलं आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे हेच माहीत नाही आहे. ते माहीत नसेल तर मग आपण यशस्वी जीवनाविषयीचा एक टप्पा चुकलो. आपलं बेसिक माहिती नसेल जीवनाविषयी तर आपण प्रारंभिक चूक केली. पण स्वामी विवेकानंदांचं ते वाक्य फार प्रसिद्ध आहे. ते म्हणतात की आपण चुका करतो. आपण जन्माला येतो आणि शेवटचा अंतिम श्वास घेतपर्यंत आपल्या जीवनाचं व्यवच्छेदक लक्षण असतं, ते म्हणजे चुका करणं. चुका 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 आणि चुकावर चुका करत जातो, पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो. त्यांनी आपण मागे हटतो, पिछे हट ज्याला म्हणतात, बॅकस्लायडिंग. आपला पराभव होतो आणि आपल्याला यश मिळत नाही, यश आपल्यापासून दूर जातं. हे समजूनसुद्धा आपण चुका करणं टाळू शकत नाही. आपल्याला यश पाहिजे. यश कोणाला नको असतं. नथिंग लाईक सक्सेस. यशासारखं दुसरं काहीच नसतं. यशासारखं दुसरं यशच असतं. प्रत्येकाला यश हवं आहे, परंतु त्याचं वागणं मात्र अपयशाकडे नेणार आहे. ही विसंगती आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे. कोणालाही अपयश नको असतं. सगळ्यांनाच यश पाहिजे असतं. पण आपली प्रत्येक वर्तणूक, आपली कृती, आपलं बोलणं, आपली हालचाल, आपल्या मेंदूमध्ये असले विचार, हे सगळ्यांची गोळाबेरीज केली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी अपयशाकडे येऊन जाणाऱ्या असतात. म्हणजे ही विसंगती आहे. म्हणून स्वामीजी विवेक म्हणतात राजयोगामध्ये, मनुष्याचं जीवन 100 वर्षांचं, शतायू वै पुरुषा, उपनिषद म्हणतात, वेद म्हणतात. माणसाची आयुमर्यादा 100 वर्षांची आहे. या 100 वर्षांमध्ये आपण जे काही करतो, काया वाचा मनानी, काया म्हणजे शरीर, मनानी आणि वाणीने जे काय करतो, जन्मभर 100 वर्ष, कोणी 100 वर्ष जगतं असं नाही, पण साधारणतः 100 वर्षाची आपली आयुमर्यादा आहे. ते 100 वर्षामध्ये करतो आपण, ते तुम्हाला अपयशाकडे नेणार असतं. आता अपयश म्हणजे काय, इथे ते आपण आज सकाळी वाचलं की बद्धता हे अपयश आहे. म्हणजे आपण बांधल्या जातो. समजा आता बांधणं म्हणजे काय, काही लोक तुरुंगात असतात. तुरुंगाची गरज काय आहे, गृह खातं असतं,
प्रत्येक सरकारमध्ये राज्य सरकारचं गृह खातं असतं. आणि ते गृह खातं म्हणजे काय, घर नीट चालायला पाहिजे म्हणून ते गृह खातं असतं. होम मिनिस्ट्री. घरामध्ये सगळं ठीकठाक व्हायला पाहिजे. जसं घरातला करता माणूस असतो त्याची जबाबदारी असते की प्रत्येक गोष्ट कशी ठीकठाक व्हायला पाहिजे, कुठे गडबड व्हायला, त्याचं गृह खातं असतं. आणि त्यातले काही जरा चुकीच्या कल्पना मनात बाळगून वागतात. त्यांच्यामुळे त्यांनाही त्रास होतो आणि मुख्य म्हणजे इतरांनाही त्रास होतो. मग गृह खातं काय करतं, गृह खातं त्याला उचलतं आणि तुरुंगात टाकतं, त्याच्यावर खटला भरतं, FIR करतं आणि मग तो न्यायाधीश असतो, तो घोषित करतो, आपला ऑर्डर काढतो, त्याला अमुक अमुक वर्ष सजा द्या किंवा मग त्याला जगूच न करतो, त्याला कॅपिटल पनिशमेंट म्हणजे त्याला मारून टाका. हा जगण्याच्या लायकीचा नाही समाजामध्ये, त्याला फाशी द्या, लटकवा त्याला. म्हणजे काय की आता हे सगळं तो जगायला आला 100 वर्ष. तरुण मुलं, खूप गोष्टी आहेत अशा घटना, 1 2 3 4 100 नाही, हजारो घटना आहेत. तरुण वयामध्ये सुद्धा एक घटना मला वर्तमानपत्रात आठवते वाचलेली. एक तरुण मुलगा असतो, त्यात चांगलं पॅकेज असतं, तो परदेशात काम करत असतो. आजकाल जे डिजिटल वगैरे इलेक्ट्रॉनिक वगैरे आहे त्याच्यातच काम करत असतो तो. त्याची वडिलोपार्जित जमीन असते, त्यामध्ये त्याचा काही वाटा असतो. त्याचे वडील गेलेले असतात, ते काका असतो, काकाशी त्याचं काहीतरी मतभेद असतात. तो म्हणतो भारतात परत येतो आणि ते सगळं त्याचं ते करायचं, त्याची नीट विल्हेवाट करायची त्या प्रश्नाची, समस्येची. आणि आता होत असते, बोलता बोलता वादावाद वाढते. त्याचे काका आहे म्हणजे वडिलांचे मोठे भाऊ, म्हणजे वडिलांसारखेच ना, काका हे वडीलच असतात. ते पितापुत्रांचं नातं असतं. ते जरी काका असले, स्वतःचे वडील नसले तरी वडिलांसारखेच असतात ते. तर ते झालं, बोलता बोलता शब्दानी शब्द वाढतो, तिथे नाही झालं, थोडंसं तो राग आला त्याला, जवळ काहीतरी होतं ते कुदळ वगैरे काय असेल, त्याने घेतली, काकाच्या डोक्यात हाणली. काका तिथेच ढेर झाली. घटना ही वर्तमानपत्रात आलेली. आता मग पुढचं सगळं होणार, जे काय व्हायचं ते. त्याच्यावर FIR झालं, केस झाली, चालली 6-7 वर्ष तुरुंगात गेला तो, जन्मठेपेची शिक्षा झाली. आता या प्रश्नाने कसं काय बघायचं, हा जो तरुण आहे मजेत राजासारखा राहिला असता जन्मभर, अगदी छान आरामामध्ये राजासारखा राहिला असता, मजेत, सगळी मजा आहे. कारण पैसे खूप मिळतात, सगळ्या गोष्टी अर्थपुरुषार्थ आहेत. अर्थ म्हणजे फक्त धन संपत्ती नाही, पैसे नाही. अर्थ म्हणजे हे जे आयुष्य आहे आपलं 100 वर्षांचं, या 100 वर्षांच्या आयुष्याला मध्ये बऱ्याच इच्छा असतात. त्याला काम म्हणतात, आहे की नाही. कामना म्हणजे इच्छा, इच्छा भेद हा शंकराचार्य म्हणतात. खूपशा कामना असतात आणि त्या पूर्ण होण्यावर तुमचं सुख अवलंबून असतं. असं म्हणूया की यश अवलंबून असतं. आपण सुखालाच यश म्हणतो ना. जो जितका साधन संपत्ती ज्याच्याकडे आहे तितका तो सुखी आहे, आणि जितका सुखी आहे तितका तो यशस्वी आहे. हे साधं असंच इक्वेशन आपलं असतं, आणि त्यात काही खूपसं चूक नाही आहे. थोड्या वेळासाठी पण ते बरोबर आहे समजूया. थोड्या वेळासाठी का म्हणतोय मी, कारण सगळ्यांकडे धनसंपत्ती सगळं संपन्न आहे. आपण त्यांना, तुम्ही यशस्वी आहात का, तर नाही, आम्ही यशस्वी नाही आहे. कारण त्यांना कळतं की आपण काहीतरी चुकलं आहे, कुठंतरी काही खटकतं आहे, पण तो नंतरचा प्रश्न आहे. सध्या आपण एवढंच समजूया, सर्वसाधारण जी कल्पना असते की ज्याच्याकडे साधन संपत्ती त्याच्यामध्ये पैसा हा पण मोठा भाग असतो. पैसा म्हणजे सगळंच, कारण पैशाने सगळ्या गोष्टी होतात. आरोग्यम धनसंपदा, पूर्वी प्रार्थना असायची नाही की नाही, आरोग्य पाहिजे आणि धनसंपदा पाहिजे. धनसंपदा आहे आणि आरोग्य नाही आहे, त्या धनसंपत्ती तुम्ही करणार काय, तुम्हाला त्याचा काही फायदा नाही आहे. सगळंच ठीकठाक आहे, पण इथं दुखतं आहे, तिथे दुखतं, खालून दुखतं आहे, वरतून दुखतं आहे.
हे सगळे दुःख आहे. शारीरिक दुःख आहे. शारीरिक दुःख मानसिक दुःख पण आणतो. तुमचं शरीर जर तंदुरुस्त नसेल, सुदृढ नसेल तर, आणि सुदृढ आहे पण ते नाही आहे, धनसंपदा नाही आहे, तरी पण प्रॉब्लेम आहे. दोन्ही पाहिजे. ती जी प्रार्थना असायची ना, दीपज्योती नमोस्तुते सुरते, लहान मुलं असायचं की संध्याकाळ झाली घरी परतलंच पाहिजे. घरी आल्यानंतर मग हातपाय धुवायचे आणि देवासमोर प्रार्थना करायची मी, आणि देवासमोर प्रार्थना करून मग मोठ्यांना प्रणाम करायचा. ती छोटीशी 5-10 मिनटाची जी बाब असायची ती फार महत्त्वाची असायची. थोडंसं विषयांतर करून म्हणता येईल आहे की 5 मिनटाची 10 मिनटाची, काही ठिकाणी थोडं जास्ती असेल, वेळेचा प्रश्न आहे, हा वेळेचा मुद्दा वेगळा आहे. परंतु त्यामुळे असं सहजपणे म्हणता येईल आहे ते 5-10 मिनटाचे जे देवासमोर प्रार्थना, मोठ्यांना प्रणाम करायचा, आईला, वडिलांना, आजोबांना, आणि घरीच जे कोणी असतील आधी जे आपले सगळे ज्येष्ठ आहे, शेजाऱ्या, सगळ्यांनाच प्रणाम करायचं. मग ती मावशी असेल काम करणारी घरची, तिलासुद्धा करा. ती मावशी आहे, मोठी आहे, ती घरचं तुमचं काम करत असेल आहे, परंतु तिचाही आदर पाहिजे. कोणाचाच अनादर करू नये. लहानांकडनं कोणाचाही अनादर होऊ नये. श्रद्धा, प्रेम, श्रद्धेतून प्रेम उपजतं आहे की नाही. याच्याविषयी मोठे लोक आहेत आपल्याविषयी. 10-20 पावसाळे त्यांनी जास्ती बघितलं आहे, जगाचा जास्ती अनुभव घेतला आहे. या लोकांसमोर झुकायला पाहिजे, वाकायला पाहिजे आहे की नाही, ही जी भावना. पण त्याच्यामुळे एवढ्या छोट्या गोष्टीमुळे जन्मावरचा फायदा काय, ते कधी अपयशी होणार नाही, शक्यता कमी आहे. कधी अपयशी होणार नाही. म्हणून म्हटलं विषयांतर आपण इतकं महत्त्वाचं आहे ते बघा, हे जाणणं, छोट्या छोट्या गोष्टी. आता याचं कुठे आध्यात्मिकता आली. आजकाल एक प्रश्न, म्हणजे मग म्हणत होतो मी, ते 4 पुरुषार्थ आहेत ना, त्यातला अर्थ आणि काम पुरुषार्थ. अर्थ म्हणजे साधन संपत्ती, कामना म्हणजे इच्छा. हे 2 बेसिक पुरुषार्थ आहेत, म्हणजे प्रारंभिक हे असायलाच पाहिजे. प्रत्येक देहधाऱ्याला, ज्यांनी शरीर धारण केलं आहे, त्याला हे असायलाच पाहिजे. आणि त्यासाठी कर्मशीलता पाहिजे. म्हणून यशस्वी जीवनासाठी तुम्हाला प्रचंड कर्मशीलता पाहिजे, कर्मठता पाहिजे. त्याला कर्मठता म्हणतो शब्द. तुम्ही खूप ॲक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणजे स्वामी विवेकानंद कर्मयोगात म्हणतात की तुम्ही, म्हणजे कोणी माणसांनी, स्त्री पुरुषांनी, तरुणांनी आपल्या डोक्यातून हा विषय काढूनच टाकायला पाहिजे. इनॲक्टिव्हिटी, अकर्मण्यता, आळस, जडता. माणूस आहे, तुम्ही शरीर धारण केलं आहे, मग झोकून द्या स्वतःला. इनॲक्टिव्हिटी शुड बी अवॉइडेड बाय ऑल मीन्स. प्रयत्नपूर्वक अकर्मण्यता आपल्या जीवनातून घालून द्यायला पाहिजे. म्हणून शाळांमध्ये पूर्वी तुळ्यावर लिहिलं असायचं, आळस हा माणसाचा शत्रू आहे. तुम्ही खूप ॲक्टिव्ह असायला पाहिजे सगळ्याच बाबतीमध्ये. विद्यार्थी असेल तर अभ्यासामध्ये ॲक्टिव्ह व्हा. दिवसरात्र अभ्यास करा, दिवसरात्र मेहनत करा. त्याला पर्याय काही नाही आहे. परिश्रमाला काही पर्याय नाही. इनॲक्टिव्हिटी शुड बी अवॉइडेड बाय ऑल मीन्स. अकर्मण्यता प्रयत्नपूर्वक टाळायला हवी. याचा अर्थ म्हणजे मेंदूतून विषय काढूनच टाका. आपण मस्त आरामशीर जीवन जगू. आरामशीर जीवन नाही. शरीर आहे, घड्याळ आहे, ही टिकटिक करते आहे, ती कशी काय थांबेल, ती कशी काय, ती 24 तास काम करेल. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः, गीते श्लोक आहे. आता हे काही मोठी आध्यात्मिकता, गीता, भगवद्गीता ही तात्विक ग्रंथ आहे, अध्यात्म ग्रंथ आहे, उपनिषद आहे, ते ब्रह्मविद्या आहे. म्हणजे आध्यात्मिकतेने परिपूर्ण असा ग्रंथ जगात कोणता असेल. ज्याला आध्यात्मिकता काय म्हणजे समजलं आहे, त्यासाठी भगवद्गीतेला पर्याय नाही. एक अद्भुत असा ग्रंथ आहे तो. आणि त्याच्यामध्ये काय लिहितात,
शरीर यात्रा अपि चतेन प्रसिद्धेद कर्मणा. अर्जुना, ते म्हणजे अर्जुनासाठी येते. अर्जुना, शरीर, काय सुंदर शब्द आहे, शरीर यात्रा च. आणि अर्जुना, शरीर यात्रा आहे ना, शरीर यात्रा म्हणजे काय, शरीराची यात्रा. सामासिक शब्द आहे, किती सुंदर शब्द आहे, शरीराची यात्रा. ही तुमच्या शरीराची यात्रा आहे. तुम्ही जन्मले की यात्रा सुरू झाली. म्हणजे श्वास घेणं सुरू झाला की यात्रा सुरू झाली. श्वास घेणं थांबलं की यात्रा संपली. म्हणतो आपण जी अंतिम यात्रा म्हणतो ना, त्याला म्हणतात अंतिम यात्रा. आता शेवटची यात्रा आहे. आता पुन्हा काही यात्रा तुम्हाला होणार नाही, काही शरीरच राहणार नाही. शरीराचा नाश होईल आहे, त्याचं दहन होईल आहे, त्याची अंत्येष्टी होईल आहे. आता शरीरच नाही तर यात्रा कसली. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणा. तू जर अकर्मणा राहशील, कर्म न करशील तर न प्रसिद्धेत. असं होतं काय कधी? प्रसिद्ध आहे का? कोणी बघितलंय का असं? तो काहीच करत नाही, जगतोय. अरे काही करावं लागेल तुला, आणि काही नाही म्हणजे युद्ध करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. ती आध्यात्मिकता आहे. त्याला आध्यात्मिकता म्हणतात. तू आध्यात्मिकता म्हणजे कर्मप्रवणता, कर्मशीलता, कर्मठता. तुम्ही भगवान कृष्ण बघा, आहे की नाही, त्यांनी काय केलं असेल जन्मभर, तर प्रचंड कार्यष्ट केलं. कधी तेव्हा माणूस चूप राहिला असेल वाटत नाही, स्वस्तपणे आराम केला असेल कसं वाटत नाही. शिवाजी महाराज बघा, आयुष्य कमी होतं, 50 वर्षांचं जवळपास, पण प्रचंड. हे मोठी लोक बघा, विवेकानंद बघा, शंकराचार्य बघा, ही उदाहरणं आहे, फार मोठी उदाहरणं आहे ती. नेहमी सतत डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. म्हणून मग म्हणत होतो आपण, स्वामीजी म्हणतात की आपण जन्मभर चुका करतो, पण ते कमी व्हायला पाहिजे, चुका टाळायला पाहिजे. कमीत कमी चुका झाल्या पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये 100 वर्षांमध्ये. म्हणजे साधू संत सत्पुरुष असतात, ते चुका करत नाहीत. त्यांच्यातलं एक लक्षण बघा तुम्ही, त्यांच्यातून चुका होत नाही. लोक म्हणतात असं कसं शक्य आहे, आपण इतक्या चुका करतो आणि हे लोक कशी चुका करतात, त्यांच्यात काही चुका लागतात. तुमचे काही चुका, रामाने काही चुका केल्या, कृष्णाने काही चुका केल्या, शिवाजी महाराज, अरे ते मोठे लोक आहे, त्यांच्या चुकाकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या नजरेला दिसतात आहे, तुम्हाला कसं बघायचं समजत नाही आहे, तुमच्याकडे दृष्टी नाही आहे, तुम्ही आंधळे आहात, किंवा तुमच्या दृष्टीदोष आहे तो, म्हणून तुम्हाला चुका दिसतात किंवा दोष दिसतात. ते दोष नाही आहे. तुम्ही त्या जागी असते तर त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त दोष केले असते, चुका केल्या असत्या. त्यामुळे ते दोष नाही आहेत. म्हणून ही जी आध्यात्मिकता आहे की नाही, ही आध्यात्मिकता म्हणजे नंबर 1, क्रमांक 1, प्रचंड कर्मशीलता हवी. त्याचा आणि जडताचा काही संबंध नाही आहे. सगळे लोक प्रचंड कर्मशील होते. स्वामी विवेकानंद अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रचंड कार्यशील होते. त्यांना माहीत होतं, त्यांनी पंचांग बघितलं होतं, आपला दिवस निश्चित केला होता जाण्याचा. किती वर्ष जगले ते? 40 वर्ष पूर्ण नाही केली त्यांनी आपल्या आयुष्याची. आय विल नॉट कंप्लीट माय 40 years. माझ्या आयुष्याचे मी 40 वर्ष नाही करणार पूर्ण, आधीच सांगायचे ते. त्याच्या आतच मी जाणार. आय विल नॉट सी 40. मी 40 वर्ष बघणार नाही माझ्या आयुष्याचं, बरंच आधी सांगून टाकले. ते महायोगी होते. पंचांगून आपला दिवस वेळ निश्चित करतात असे लोक. मला कोणत्या दिवशी कोणत्या वेळी या जगाचा निरोप घ्यायचा आहे माहीत असतं ना. ते किती उंचीचे लोक असतात त्याचा आपला अंदाज घेता येत नाही, शक्यच नाही, आपल्याला समजणंच शक्य नाही. पण ती कर्मशीलता किती महत्त्वाची आहे बघा, की नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही. असं म्हणता अरे आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे म्हणजे काय, निश्चिंत जीवन जगायचं आहे. हां, निश्चिंत जीवन जगायचं आहे की, पण ते कर्मशील राहून, कर्म केलं की समस्या आल्या, चिंता वाढली, काळज्या वाढल्या, पण म्हणून काही कर्म सोडून द्यायचं आहे. मा ते संगोस्तु अकर्मणी, गीता म्हणते. अर्जुना, ते म्हणजे तुला, अर्जुनाला उल्लेख होऊन येते. मा ते संघा अस्तु अकर्मणी. तुझ्या डोक्यात असा विषय कधी येऊ नको, म्हणजे नको येऊ देऊ
की मला जर आध्यात्मिक व्हायचं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, ही आध्यात्मिकता आहे. तू कर्म कर, भरपूर कर्म कर, पण तुला आध्यात्मिक व्हायचं असेल, जीवनात जर तुला यश पाहिजे असेल, तर कर्माचा फळावर अधिकार सांगू नको, नाही तर तू अपयशी होशील. आता हे आपल्या डोक्यात शिरणं फार कठीण आहे, आणि म्हणूनच आपल्याला ऐकावं लागतं, श्रवण करावं लागतं, आपल्याला अध्ययन करावं लागतं, चिंतन मनन निध्यासन करावं लागतं. आत्मा वा रे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य येन द्रष्टव्य. आत्म्याचं दर्शन करायला हवं, त्याला आध्यात्मिकता म्हणतात. पण तो कसं होणार? श्रोतव्य, ऐका. आत्मा हा ऐकण्यासारखा आहे. इतकं सुंदर जगामध्ये काहीच नाही आहे. आपल्या आईला आपल्या मुलाचं नाव खूप आवडतं ना, पतीचं नाव खूप आवडतं, गोड असतं. ऐकण्याचा विषय येतो, आहे की नाही? आईला वाटतं की लहान मुलांनी पहिला शब्द आई म्हणावा. तिची ती सतत त्याला सांगते आई म्हण, आई म्हण म्हणून. नाही, आत्मा हा शब्द ऐकण्यासारखा. आत्मा म्हणजे आत्म्यासंबंधी, स्वतःसंबंधी, स्वरूपासंबंधी. श्रोतव्य, ऐकल्यानंतर नुसतं ऐकून नाही होणार. मंतव्य, बृहदारण्यक उपनिषदातला हा मंत्र आहे. मैत्री पत्नी आहे याज्ञवल्क्य ऋषींची. आपल्या पत्नीला सांगते ते ब्रह्मज्ञ आहेत, ज्ञानी आहेत, यशस्वी आहेत. उपनिषदातले लोकांना समजतं की यशस्वी लोक आहेत ते. त्याचं मनन करायला पाहिजे. मंतव्य, त्याचं मनन करा. श्रोतव्य, मंतव्य, आणि नुसतं मनन करून चालणार नाही. निधिध्यासितव्य, त्याच्यात डुबून जा, त्याच्यामध्ये डुबून जा. मग तुम्हाला दर्शन होईल. येन द्रष्टव्य, मग त्याचं तुम्हाला दर्शन होईल. अंती खरी खरी यशस्वी. म्हणून स्वामीजी म्हणतात, जर माणूस चुका करत असेल, म्हणून तुम्हाला वाटलं की माणसं चुका करतात, सामान्य लोकच चुका. त्यांचं सामान्य लोकांचं लक्षण काय असतं माहिती तुम्हाला? ते सामान्य का होतात? आम्ही सामान्य लोक आहोत. म्हणजे काय? सामान्य लोक आपण चुका करतो. का चुका करतो? आपलं ज्ञान परिपूर्ण नसतं. आणि जे ज्ञान आहे त्याचं कच्चं ज्ञान आहे, दुर्बल आहे. आपण ज्ञानाच्या बाबतीत आपण दुर्बल आहोत. आणि दुर्बल का आहोत? कारण आपल्याला काहीच माहीत नाही आहे. थोडंसं हे करू. अच्छा, मी आपला हा विषय करून घेतो की जर तुमच्यासमोर ध्येय असेल तर तुम्ही चुका करणार. तुम्ही ध्येय नसेल तरी चुका करणार. म्हणून तुमच्यासमोर सर्वोच्च ध्येय पाहिजे, की बिफोर युअर आईज दी हायेस्ट आयडियल. तुमच्यासमोर सर्वोच्च ध्येय पाहिजे, त्याला म्हणतात आध्यात्मिकता. आपण बघू नंतर हळू. आध्यात्मिक तुम्हाला पाहिजे, सर्वोच्च ध्येय तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. चुका होणार आणि चुका होणार, इकडे चुका होणार, तिकडे चुका होणार. कारण काय? चुका करत आपण शिकतोय. जसं ते मुलं उत्तरं देतात ना वह्यामध्ये, मग शिक्षक लोक ते तपासतात. ते काही ते राऊंड करतात, अशी करतात लाईन की अरे पुढे चूक करू नको, हा तुझा रस्व दीर्घ चुकला आहे, हे उत्तर चुकलं आहे, हे खरं उत्तर असं आहे. असं वह्या तपासता मग हळूहळू त्या चुका टाळल्या जातात. असं शिकतो तो. चुका करत करत शिकतो आपण, ठेस लागत शिकतो. सामान्य माणसात त्याला आपण त्याला सामान्य माणसं म्हणतो. तो शिकतो, पण इतकी शिकण्याची जी प्रोसेस आहे जी इतकी स्लो आहे की जी गोष्ट ते महापुरुष चुटकी वाजत करतात त्याला आपल्याला पूर्ण आयुष्य द्यावं लागतं. असे कित्येक आयुष्य निघून जातात चुका करत करत. म्हणतात तुमच्या डोळ्यासमोर सर्वोच्च ध्येय, चुका कमी होतील. जो माणूस डोळ्यासमोर ठेवत नाही तो 50,000 चुका करेल. जो डोळ्यासमोर ध्येय त्याच्या चुका होतील 1000 चुका होतील. 50,000 म्हणजे काय? तू चुकांवर चुका करतो आणि आपला जीव धोक्यात टाकतो. ध्येय जीव म्हणजे स्वतःचं करिअर धोक्यात टाकतो. तो स्वतःचं आयुष्य धोक्यात टाकतो. म्हणजे मरतो असं नाही, आणि मरतो पण. अगदी लिटरली तसं होतं. फक्त अलंकारिक पद्धतीने नाही, मेटाफॉरिकली नाही, पण प्रत्यक्ष तसं होतं. आता एक उदाहरण म्हणूनच आपलं उदाहरण द्यावं लागतील. आता रस्ता जो आहे हा सगळ्यांसाठी आहे. मग तो छोटा गल्ली असो की महामार्ग असो, हा सगळ्यांसाठी आहे. असं कोणाला म्हणता येत नाही तुम्ही रस्त्यावर येऊ नका.
तुम्ही रस्त्यावर पायी चालू नका, सायकल चालवू नका, बैलगाडी चालवू नका, ट्रॅक्टर चालवू नका. खरं म्हणजे ट्रॅक्टर वगैरेला तशी परवानगी नाही आहे, पण ट्रॅक्टरही चालतात. रात्रीचा काही दिवाळी नसतो, काहीच न जाऊन धडका दिला तरी काय आश्चर्य नाही आहे. पण जे काय असेल ते आता सगळ्यांना जर तुम्ही तिथे परवानगी आहे रस्त्याला, तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही रस्त्यावर येणं, कोणी येऊ शकतं. मग इतके लोक येतात तर सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागेल, सगळ्यांनाच शिस्त पाळावी लागेल. कारण काय, सगळ्यांसाठी आहे म्हणून. तुम्ही आहात रस्त्यावर, कोणीच नाही आहे, मग करा तुम्ही कशी चाला. आणि ते लहानपणी आम्ही बघायचो रस्त्याच्या बाजूला असे मोठं पडदा आहे त्याचा, मला अजूनही आठवतं ते वाक्य, छोटंसंच वाक्य आहे, रोड इज नॉट ए सर्कस रिंग, डोंट इन्व्हाइट डेथ. हां, रस्ता काही सर्कशीचं रिंगण नाही आहे, मृत्यूला आमंत्रण देऊ नका. त्या वाक्याचा हा अर्थ आहे. मी बोलतो आहे 60-70 वर्षांपूर्वीची गोष्ट, की रिंगणामध्ये ठीक आहे, सर्कसच्या रिंगणामध्ये बरेच धोके असतात, पण तिथे ते त्यासाठी आहे, ते अपेक्षित आहे. तिथे बऱ्याचशा कसरती केल्या जातात, ते अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना ट्रेनिंग केलं जातं, खूप ट्रेनिंग असतं, कठोर ट्रेनिंग असतं, आणि त्या विविध प्रकारच्या कसरती करतात. या वचनामृताचं ते काय, श्रीरामकृष्ण सर्कसमध्ये गेले होते, तिथे घोडा पळतो आहे रिंगणामध्ये, खूप भरधाव पळतो आहे. त्याच्या पाठीवर एक मड्डम उभी आहे, म्हणजे तरुण मुलगी उभी आहे, श्रीरामकृष्ण म्हणतात, आणि त्या रिंग आहे अशा मोठ्या मोठ्या. आता घोडा जेव्हा त्या रिंगातून जायला लागतो, ती मुलगी उडी मारते, त्या रिंगणातून तिकडे जाते, आणि त्या घोड्यावर पुन्हा ती उभी राहते तिथे. हां, आपल्या कल्पना ते करतायत, शक्य आहे का हे? पण ते दुसरं घडतं आहे, ते श्रीराम स्वतः बघितलं, आणि ते म्हणतात कसं अशक्य आहे, शक्य आहे. ते घोडा पळतो आहे, तिच्या पाठीवर उभं, एका पायावर उभं राहणं शक्य आहे का? शक्य नाही आहे. ते रिंगणातून घोडा जाईल, तेव्हा त्या रिंगणातून जाऊन पुन्हा त्या घोड्याच्या पाठीवर पण एका पायावर उभं राहणं शक्य आहे का? तुम्ही कल्पना करा. प्रत्यक्ष करणं तर कठीणच आहे, पण ते शक्य आहे. ते बघितले, डोळ्यासमोर बघताय, ते अशक्य, कल्पनेसुद्धा शक्य नाही आहे. ती गोष्ट श्रीराम स्वतः बघत आहे. ते म्हणतात, बघा केवढी प्रॅक्टिस केली असेल त्या मुलीनी, हे शक्य व्हायला किती प्रॅक्टिस केली असेल. ते कशामुळे होतं? अभ्यासामुळे होतं. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. 6वा अध्याय गीतेचा. अर्जुना, अभ्यासाने वारंवार गोष्ट करणं त्याला अभ्यास म्हटलं जातं. आणि वैराग्याने अपयश कशामुळे येते जीवनामध्ये याची जर तुम्हाला जाणीव झाली, त्याला वैराग्य म्हणतात. म्हणून म्हटलं ना, आपल्याला सक्सेस पाहिजे असतं, यशासारखं दुसरं काहीही नाही आहे. यश आणि यशच फक्त पाहिजे असतं आपल्याला, पण यश आपल्यापासून दूर दूर पळतं. याचं कारण काय? आपल्यामध्ये वैराग्य नसतं. वैराग्य म्हटलं धडकी भरते आपल्या अंगामध्ये. आपलं वैराग्य म्हणजे काय माहीतच नाही आहे. वैराग्य शब्द आपण ऐकला आहे, किंवा बऱ्याच लोकांनी ऐकलंही नसेल, पण जर ऐकला असेल की नाही, विवेक वैराग्य आहे की नाही, ऐकला नसेल तर तो ऐकायला हवा. ते अपघात होऊ देणार नाही, आपल्या जीवनामध्ये चुका होऊ देणार नाही. रस्ता सगळ्यांसाठी आहे. मग सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे. कुठे कोणाची चूक होऊ शकते, किती काळजी चूक होऊ शकते, पण चुकीचा परिणाम त्यालाही होणार, यालाही होणार, याची काहीच चूक नाही आहे. जगामध्ये सगळ्यात जे अपघात होत आहेत, भारतात सगळ्यात जास्ती होतात. ते सेल्फी काढतात ना, आमच्या औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, आणि तिथे बरेच, मलाच माहिती आहे पुष्कळ. तिथे आहेत वेरूळ आहे, अजंठा आहे, ते डोंगर आहेत. आता तुम्ही लोकांना किती काढून किती नाही असं होतं सेल्फी काढायला, फोटो काढायला. अरे काढा ना, कारण आजकाल प्रत्येकाकडे कॅमेरा आहेत, मोबाईलमध्ये सगळंच काही आहे, सगळं जग आहे त्याच्यामध्ये. आता किती काढायचे कॅमेरा? आपण बेभान होतो, वेड लागतं, आपलं भान हरपतं. किती काढायचे, कुठून काढायचे, काय काढायचं, सगळ्या माणसाचं मेंदू काम करणं बंद होऊन जातं. आणि मग ते मागे सरता 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 दरीतून कोसळतात, मरतात. अपघात, मृत्यू, अकाली मृत्यू. आता कोणी मनासाठी करतं काय? ते नाही, मनासाठी करत नाही, जगण्यासाठीच करतं, आनंद घेण्यासाठी करतो. सेल्फी काढण्यातला आनंद आणि मोबाईलमध्ये फोटो काढण्यामध्ये आनंदाचं काय करतं पुढचा प्रश्न आहे की नाही. पण ते आनंद घेत असताना असं काही घडू शकतं याची कल्पना कुठे आहे? त्याला म्हणतात विवेक.
जगा, पण मरण्यासाठी जगू नका. तुम्ही जर असं जगाल की त्याच्यात तुमचं बेभान व्हाल, तुमचं भान हरपेल, तर मग काय होईल आहे? मग तुमच्या कल्पना ह्या ज्या कल्पनाच राहतील, तुमच्या कल्पना चुकीच्या आहेत जीवनाविषयीच्या. म्हणून त्याला म्हणतं अज्ञान. आपल्या शास्त्राचा शब्द आहे अज्ञान किंवा अविद्या म्हणतात त्याला. की नाही, तुम्हाला जगण्यासाठी जे ज्ञान पाहिजे, कशाला यश म्हणतात, हे आपल्याला कल्पना नाही आहे, माहीत नाही आहे. आणि जे माहीत आहे ते चुकीचं आहे. नाही, म्हणून आपण तिथे आध्यात्मिकता हे बघतोय, तर ते आध्यात्मिक या सगळ्याला अनुषंगून बघायला पाहिजे. पारिभाषिक संज्ञांना घाबरू नका, असं स्वामी विवेकानंद ज्ञानयोगात म्हणतात. तुम्ही घाबरून गेले तर तुम्ही काही, तुमच्यात काही दम नाही आहे, काही काम नाही तुम्हाला. काही या संज्ञा आहेत, पारिभाषिक टेक्निकल वर्ड्स आहेत. हे टेक्निकल वर्ड्स तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, त्याचे अर्थ समजून घ्यायला पाहिजे. आध्यात्मिकता म्हणजे काय ते तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होईल आहे, नाहीतर तुमची फसगत होईल आहे. आणि त्यालाच अज्ञान म्हणतात. जन्मभर आपली फसगत होते, आणि आपली फसगत होते हेच माहीत नाही आपल्याला. जन्मभर आपले भ्रमात असतो, पण आपल्याला तेच माहीत नाही. आपल्याकडे बघतो ना किती लोक, पुन्हा आपण आपल्या व्यवहारावर येऊया, आहे की नाही. आम्ही ते कालचीच गोष्ट आहे, आश्रमामध्ये हे विशेष सामाजिक विषय सतत चालले असतात चर्चेमध्ये. त्यात थोडंसं आपल्याला कळायला लागतं समाजात काय चाललं आहे की नाही. जसं मी म्हटलं की चुका होतात, चुका करत करत सामान्य माणसं शिकतात, मोठी माणसं चुका करत नाहीत. लक्षात, ते चुका वाटतात पण त्याच्यावर त्यांना मात करायची. तर समजा आता आपण धरून शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊया. ते काही आध्यात्मिक वगैरे नव्हते, ते काही संत महात्मे नव्हते, पण ते आध्यात्मिक पुरुष होते. राजे तर खूप झाले भारतामध्ये आणि भारताबाहेर. शिवाजी महाराजांचं नाव इतकं का प्रसिद्ध, जगभर प्रसिद्ध आहे, पण भारतात नाही. त्यांची युद्धनीती जगभर शिकवली जाते, सगळ्या देशांमध्ये आपल्याकडे शिकवली जाते. आज जर भारतात कोणतं सोशल मीडियामध्ये सगळ्यात वर नाव असेल तर शिवाजी महाराजांचं आहे. याचं कारण काय, ते होते इतरांसारखं, पण इतरांसारखे नव्हते ते. कारण काय, आपण थोडक्यात बोलू तर एका शब्दात म्हणू, ते राजे होते, पण ते चारित्र्यवान राजे होते. म्हणजे पूर्ण पटकन समजेल तुम्हाला. शिवाजी महाराज एवढं महत्त्व काय, कोणी महात्म्य काय आहे. ते राजे होते, त्यांनी बरेच लढाया केल्या, जिंकल्या, हारले, मागे गेले, आहे की नाही. पण शेवटी काय, शेवटी यशस्वी झाले. ते हिंदू राजे, पहिले हिंदू राजे आहेत. राज्याभिषेक झाला, छत्रपती झाले, छत्रपतीवरती छत्र आहे त्यांच्या, म्हणजे सक्सेस. तुम्हाला कोणी सक्सेस आढळतो का इतिहासामध्ये? नाही. शिवाजी महाराज सगळीकडे पुतळा आहे, भारतभर पुतळा आहे, जगभर पुतळा आहे. गावामध्ये तुम्ही छोट्या गावामध्ये जा तरी एक छोटा पुतळा असणारच तिथे. त्यांच्याकडे पैसे कमी असतात, परंतु तिथेही दिसेल. का एवढं महात्म्य? कारण ते आध्यात्मिक होते, या अर्थाने म्हणतोय, यशस्वी होते. ते एक समजण्यासाठी म्हणून विषय घेतोय शिवाजी महाराजांचा, की ते चारित्र्यवान होते. चारित्र्य म्हणजे काय, आध्यात्मिक माणूस चारित्र्यवान असतो. म्हणून युवकांना स्वामीजी म्हणत असत, युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकता. धार्मिकता आणि आध्यात्मिकता फारकत नाही त्यांची, कॉम्प्लिमेंटरी आहेत, ते परस्पर पूरक आहेत. ते लोक आम्हाला धार्मिक नाही आहे, आम्ही आध्यात्मिक आहोत. त्यांना काय काय म्हणायचं आहे समजत नाही. पुष्कळ शहाणे लोक म्हणत असतात आम्ही धार्मिक नाही, आम्ही आध्यात्मिक आहे. त्यांना वाटतं लोक रांगाला होतात, देवदर्शनासाठी पूजा करतात, अभिषेक करतात. आता महाशिवरात्री झाली 2 दिवसांपूर्वी, आणि म्हणजे हे लोक धार्मिक आहे, आम्ही तसे नाही, आम्ही आध्यात्मिक. म्हणजे काय नेमके तुम्हाला काय म्हणायचं आहे? याचा अर्थ काय, त्यांना धार्मिकताही समजत नाही ना आध्यात्मिक समजत नाही. नुसत्या कल्पना त्यांच्या दृष्टीने. जसं म्हटलं ना, पारिभाषिक शब्द समजून घेतले पाहिजे. हा आध्यात्मिक शब्द आपल्या याच्यामध्ये आहे की नाही. मग शिवाजी महाराजांचं कसं आहे की नाही, आध्यात्मिक होते. म्हणजे काय, त्याचा दुसरा पैलू, एक चारित्र्यवान. संत हे चारित्र्यवान असतं, स्वच्छ हृदयाचे असतं, ते यशस्वी आहेत की नाही. त्यांनी यशस्वी जीवन जगलं आहे, त्याला यशस्वी जीवन म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज यशस्वी जीवन जगलेले आहेत, त्यांना यशस्वी जीवन म्हणतात. कशावरून जाऊन तसं किती 700-750 वर्ष झालेत.
ज्ञानेश्वर महाराजांनी जगाचं त्यांनी संजीवन समाधी घेतली. तुम्ही मराठी लोकांचं सगळं माहिती आहे तुम्हाला, मुद्दाम सांगण्याची गरज नाही. त्यांना वाटलं की माझं 21 वर्षांचं आयुष्य आहे, जे काय असेल ते 2-4 महिने तिकडे, तो संशोधनाचा मुद्दा आहे. आता माझं यशस्वी जीवन जगलो मी, आता मी जिवंतपणे समाधी घेणार. नाही बघा, आपलं आज वाटतंय 100 वर्ष जगला हा माणूस, रडत फडत जगला, त्याच्या जीवनात काहीच घडलं नाही. अतिसामान्य मनुष्य आयुष्य जगला, ज्याची कोणीही कधी दखल घेतली नाही, त्यालासुद्धा वाटतं की मला अजून जगायला पाहिजे. फरक बघा. त्याला वाटत झाली की मी सगळं केलं, आता मला निरोप घ्यायला पाहिजे. मग स्वामी विवेकानंद उदाहरण दिलं मी. शेवटच्या दिवशीसुद्धा ॲक्टिव्ह होते ते. संध्याकाळी फिरायला गेले, प्रेमानंद महाराजांबरोबर 5-6 किलोमीटर फिरून आले. मग बोलता बोलता म्हणाले की त्यांचा दिवस माहिती आहे मला मारायचा आज रात्री, जीव सोडायचा, प्राण सोडायचा आहे. ते म्हणतात आपल्याकडे हे व्हायला पाहिजे, वेदांचा अभ्यास व्हायला पाहिजे. ते प्रेमानंद महाराज विचारत कशाला व्हायला पाहिजे. आमच्याकडे सुरू केलं तर वेद विद्यालय. स्वामी मला इट विल किल द सुपरस्टिशन्स. वेदांचा अभ्यास झाल्यानंतर हे जे अंधविश्वास आहे ना, जे नाही आहे ते खरं वाटायला लागतं, त्याच्यावर भर देतो, त्याचा ते इट विल किल दी, ते नष्ट होते. आपण ज्याला अंधविश्वास म्हणतो, धर्माच्या नावावर अध्यात्मावर वाटेल ते चालतं, त्याचा धर्माचा अध्यात्माचा काही संबंध नाही आहे. त्यांनी मानवी जीवन कलुषित होतं, व्यक्तिगत जीवन कलुषित होतं, सामाजिक जीवन कलुषित होतं, राष्ट्रीय जीवन कलुषित होतं, त्या धर्माशी काही संबंध नाही आहे. पण सर्रास चालतात मंत्र तंत्र, जे काही चालतं, गोंधळ नुसता आहे की नाही. पण म्हटलं इट विल किल द सुपरस्टिशन. तुम्ही गीता वाचली, गीतेचा अभ्यास केला, तुम्ही सुपरस्टिशन होणार नाही. तुम्ही उपनिषद वाचली, स्वामींचे ग्रंथ वाचले किंवा वचनामत वाचलं किंवा हे ऐकलं वगैरे, तुम्ही कधी सुपरस्टिशन माहिती आहे. अरे तुमच्या डोक्यात काहीच नाही आहे, तुम्हाला कोणी फसवू शकेल ना. बघा, सहजपणे फसतात लोक. मी थोडंसं उदाहरण म्हणून देतो आहे, तुम्ही गैर म्हणू का. आता ते मी ते पिक्चर बघितलं नाही थोडंसं, काय मला ते केरळा स्टोरी वगैरे, जे तुम्हाला कदाचित तुमच्याकडून काही कोणी बघितलं पण असेल ते. हा विषय आहे म्हणून यशस्वी जीवन आणि आध्यात्मिकता आहे की नाही. आता आज खूप चांगली गोष्ट झाली आहे शिक्षणाच्या माध्यमातून. पूर्वी शिक्षणाला एवढं आज सगळ्यांना कळलं आहे, गावातल्या प्रत्येक व्यक्तीला कळलं आहे की शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे. शिक्षण ही जर आहे की स्वामीजी म्हणतात जादूची कांडी आहे, ते छू केलं की सगळं बदलून जातं, शिक्षणावर सगळं बदलून जातं आहे की नाही. इतकं शिक्षणाला महत्त्व आहे आणि त्याची लोकांना पटलेलं आहे, आईवडिलांना पटलेलं आहे. फार मोठी गोष्ट आहे. शिक्षणातून माणूस मुक्त होतो. या विद्या सा विमुक्त आहे, सा विद्या, या विद्या तीच ती माणसाला मुक्त करते. चांगली गोष्ट आहे की नाही. कारण खरोखर मुक्त होतात काय. त्या मुलींना हिंदू धर्माशी काय माहीत नसतं, पण मुसलमान धर्माची जाणण्याची इच्छा असते. आयुष्याची पूर्ण वाट लागते, बरबाद होऊन जातात, दुःखी होऊन जातात. बरं, एक उदाहरण, 2 उदाहरण नाही, शेकडो हजारो उदाहरणं अशी आहेत. अक्कल गेली कुठे. मी सामाजिक विषय घेत नाही, फक्त हे आध्यात्मिकता मी घेतो आहे. तुमची अक्कल गेली कुठे. आम्हाला सगळं समजतं, आम्हाला कोणी सांगू नका. आम्हाला कोणाच्या उपदेशांची, मार्गदर्शनाची मुळीसुद्धा गरज नाही. तुम्ही आमच्या दूर राहा. आणि इकडनं तर तुम्ही वाटेल त्याच्या गोष्टी ऐकायला तयार आहात, मूर्खपणाच्या. आणि ते तुम्हाला वाटतं की उत्तम आहेत, चांगले आहेत. स्वतः डोकं नाही, इतरांच्या दुसरी शिकत नाही आहे आणि पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जात आहे. 1-2 सावरकरांच्या ज्याच्यात काळातली ती पुस्तकं होती बघा, त्यांनी बरीच मोठे माणूस होते, ते बरीच पुस्तकं, त्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे, ह्या घटनांचा. त्या काळामध्ये बघा, ही आताची घटना नाही, 1000 वर्षांपासून होते. ते पहिले ओपनली व्हायचं, गुलाम म्हणून विकल्या जायच्या सगळ्या बाया की नाही. आता फक्त ते लपून छपून होतं, त्याच प्रमाणात होतं, कदाचित जास्ती होत असेल, आपल्याला काहीच माहीत नाही. मुद्दा हा आहे की अक्कल गेली कुठे. तुमचं डोकं गेलं कुठे, तुमची बुद्धी कुठे गेली. का असं होतं की तुमच्याकडे काहीच माहीत नाही तुम्हाला, मग कोणी फसवू शकेल. फसले कोण जातात, ज्यांना काही माहीत नसते ते फसले जातात.
ज्यांना माहीत असते ते फसले जात नाही. तो म्हणाला रे मूर्ख आहे, याला याच्यात तू इथे आहे ना, त्यात 100 पावलं दूर राहा, त्यात जवळसुद्धा येऊ नका. लुच्चा माणूस आहे, लबाड माणूस आहे, तुम्हाला फसवणार. गोड बोलून माणसं फसली जातात, मुलं असो की मुली असो. मुली मुलांना फसवतात, मुलं मुलांना पुन्हा फसवतात. फसवलं तर नाही आहे, ते वय तसं असतं. काही जाणून बुजून फसवली जातात, फसवण्यासाठीच फसवणूक असते, आहे की नाही. ती जाणून म्हणून फसवली जातात. मला मुद्दा हा आहे की इतके कसे आपण मूर्ख आहोत, महामूर्ख आहोत, शिअर स्टुपिडिटी, आहे की नाही. हा काय प्रकार आहे? तुमची अक्कल गेली कुठे? कारण काही पुस्तक वाचन नाही आहे, ऐकणं नाही आहे, काहीच नाही आहे, मोठ्या माणसाशी संपर्क नाही आहे. आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला आमची स्पेस पाहिजे, फ्रीडम पाहिजे. ओके, वंडरफुल, छान आहे, ते नकारता येत नाही आहे. पण ते असताना हे पण लक्षात घ्या, मेंदू, आहे की नाही, हां, वय असतं, ते सहजपणे फसवलं जातात. मोठी लोक फसतात, हे बालं तर काय, त्यांचं कुठे काय, त्यांचं ते वयच तसं असतं. पटकन माणसं घसरतात, आहे की नाही. मग त्यासाठी काय? त्यासाठी तुम्हाला काहीतरी माहीत पाहिजे, तुमच्या खात्यात ज्ञान पाहिजे. मग तुम्हाला कोणी डोळे तुम्हाला फसणार नाही, तुम्हाला पटकन कळेल. आता तुम्ही काहीतरी बोलतोय, तुम्ही ते बसले आहात, उदाहरण, मी काहीतरी बोलतोय, आता तुम्हाला जर काहीच माहीत नसेल तर मी काय बोलतोय, एक तर तुम्हाला रे चढ घालतोय, आमच्या कामाचं नाही आहे, नकोच आम्हाला आहे, उठून चालले जाल. नाही तर तुम्ही भोळसट असाल तर सगळेच घेऊन जाल. म्हणून बघा, हजारो लाखो अनुयायी मिळतात. आम्हाला कधी तर मूर्खपणा चालू आहे, हजारो लाखो लोक त्याच्या मागे जातात कसे? हा एक मोठा आपल्याला बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. आपण बुचकळ्यात पडतो, असं शक्य कसं आहे? या लोकांची अक्कल गेली कुठे? हा फक्त तरुणांचाच प्रश्न नाही आहे. तरुण वय असं असतं की पटकन माणसं मूर्ख बनतात, त्यांना मूर्ख बनवणं फार सोपे असतं. याचं कारण की अनुभव नाही आहे, गाठीशी अनुभव नाही. मोठे लोक फसतील, पण 10 पैकी 5-10 फसतील, आणि बाकीच्या लोक तरुण मुलं 10 पैकी 10 फसतील. कारण अक्कल नाही आहे. अक्कल म्हणजे अनुभव नाही आहे. अनुभवाने माणूस शहाणा होतो, ते डोळे उघडतात. कालचीच गोष्ट आहे, परवाची गोष्ट आहे. आमच्या सारखा ईमेल उडाला, आमचे हे आहे, आजारी आहे, आम्हाला 10,000 काही 20,000 पाहिजे, आम्ही पटकन उद्या परत करू. आता मला काय करायचं? आता 2 गोष्टी होतात, खरोखर गरज आहे की काहीतरी फसवणार आहे ते. मी आमचा अनुभव वापरला. असे पुष्कळ लोक येतात, मागतात. म्हटलं रे, आपण एकदाही फसलो, तो 2दा फसलो, 4दा फसलो, 5दा फसलो. आपण कोणाची गरजवंत आहे त्याला आपण द्यायला, म्हटलं अरे कोणाची गरज असेल आपण त्याला मदत करायला पाहिजे. आपण त्याला मदत केली, पण नंतर लक्षात आलं, थोड्या वेळाने लक्षात येतं, अरे आपण फसला गेलो. असं खूपदा झालं आहे. म्हणजे मी आताची गोष्ट 50 वर्षापूर्वी गोष्ट, मी जॉईन झालो होतो त्यावेळी, आहे की नाही. असे येतात, मी त्याला काही मदत जे काय केलं, त्यावेळी माझ्या हातात काय होतं, काहीच नव्हतं. पण जे काय असेल, एक पुस्तक दिलं, आत्मानुभूती तत्त्वावशी, माझ्याकडे होतं पुस्तक, हे कपडे दिले, काय जे काय असेल, म्हणजे काहीच नव्हतं, जे असेल ते दिलं त्याला. थोड्या वेळी माझ्या लक्षात आलं, अरे हा तर लुच्चा माणूस आहे. मी त्यावेळी मला लक्षात येत नाही, मला कळायला पाहिजे होते वागताना ह्याचे काहीतरी कुठे कुठे डार्क पॉईंट्स आहेत, आहे की नाही. याच्यावर मला अंदाज यायला पाहिजे होता, हा माणूस फसवूया. आता 60 वर्षांदा मला लक्षात येत होतं, अरे हे फसवणे. खूपदा फसला गेलो आपण. म्हणजे काय? अनुभवाने माणूस शहाणा होतो, आणि हा अनुभव तरुण वयामध्ये कमी असतो. तो अनुभव येतो तुमच्या वाचनामधनं. ग्रंथ वाचन संपलेलं आहे. म्हणून मुलं माझ्याकडे येतात, जेव्हा तरुण मुलं, त्याला म्हणाले या वयामध्ये तुमचे 200-100 पुस्तक वाचून संपवले पाहिजे तुम्हाला. या वयापर्यंत तुमचे 100-200 पुस्तकं कमीत कमी म्हणतो बरं मी, तुमचे वाचून, तुम्ही एकही पुस्तक वाचलं नाही, काहीच वाचलं नाही म्हणतात. आम्ही काय ऐकलं आहे का? तुम्ही व्याख्यान ऐकली आहे काय? प्रवचन ऐकली आहेत काय? ऐकलं आहे काय? आणि प्रामाणिक असतात. दॅट यू मस्ट ॲप्रिशिएट, आय मस्ट ॲप्रिशिएट, वी मस्ट ॲप्रिशिएट. ते प्रामाणिक असतात. नाही सांगतात आम्ही काही वाचलं नाही, खोटं बोलत नाहीत. ते म्हणतात आम्ही काही वाचलेलं नाही आहे. आता वाचलं नाही आहे, मग येईल कुठून? तुम्हाला कोणी फसवेल ना. मी सगळ्यांची भाषणं ऐकली आहेत माझ्या. ते अगदी विनोबा भावेपासून जे जे जिवंत होते त्यावेळी, गांधी काय, इंदिरा गांधी काय, लोक हे काय, आपले नेहरू काय, आणि कोणी सोडलं नाही, अटल बिहारी वाजपेयी, जे जे म्हणजे राजकीय पुरुष होते सगळे. जिथे भाषण दिलं तर जायचं. आमच्या लहानपणी मंदिरामध्ये प्रवचन व्हायचे, उपनिषद व्हायचे, महाभारतावर
बाळासाहेब श्रीदासांचे मी सगळे ऐकायचो. जिथे एक बातमी आली कानावर की इथे व्याख्यान आहे, वय फार कमी, पण त्यावेळी एवढं समजत होतं हे चुकवायला नाही पाहिजे. जिथे कुठे चालू आहे कारण ते चिंतन आहे. एक माणूस जेव्हा बोलतो तुम्हाला 10 पुस्तक वाचून कळणार नाही, तुम्हाला ते एकाच्यातून कळतं. त्याचं ते त्यांनी त्याच्यावर विचार केला आहे. त्यामुळे ते श्रवणायापि बहुवीर यो न लभ्या की नाही. म्हणून उपनिषद सांगतात, कठोपनिषद आहे, श्रवणायापि बहुवीर यो न लभ्या. पुष्कळांना नुसतं ऐकायला सुद्धा लाभ होत नाही, त्यांच्या नशिबात नसतं. ऐकणं सुद्धा नशिबात नसतं. ते पिचाति तरंदेव मृत्युम श्रुतिपरायणा. हा गीता म्हणते 13वा अध्याय. ते सुद्धा भवसागर सगळ्या संकटाच्या पार निघून जातात, यशस्वी होतात. तरंती एव अतितरंती एव, नक्कीच पूर्णपणे. काय सुंदर शब्द आहे बघा, अतितरंती एव. ते अपि ते सुद्धा अतितरंती एव. कशाला? मृत्यूला. आवागमन ते आपलं लक्ष आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा मरता, पुन्हा पुन्हा जिवंत होता, पुन्हा पुन्हा मरता. अरे ते काय आहे? रिपिटेशन आहे, बोरिंग आहे ते. तुम्ही केव्हा ज्ञान, तुम्ही जेव्हा अज्ञान राहाल तेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा मरणार, पुन्हा पुन्हा जगणार. हे कितीदा चालणार? महाभारतात फार सुंदर श्लोक आहे, शेवटी त्याला महाभारत सावित्री म्हणतात की नाही. माता पितृसहस्राणि पुत्रदार शतानि च. नाही, तुम्ही हजारो माता पिता आजपर्यंत जन्म बघितले आहेत. दारासुत म्हणजे पती पत्नी पुत्र हे किती झाले? अनगिनत झाले. संसारेषु अनुभूतानि, या संसारामध्ये त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. एवढंच थांबलं का? याती यास्यन्ति चापरी. 4 श्लोक आहे, त्यातला हा एक श्लोक आहे, फार महत्त्वाचा आहे. त्या श्लोकाचं महात्म्य फार आहे. ते श्लोक वाचले की तुम्हाला महाभारत वाचण्याचं पुण्य मिळतं. संसारेष्वनुभूतानि याति यास्यन्ति चापरे. अरे बाबांनो, हजारो वेळा तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे आणि असंच आताही होईल आणि पुढे तसंच चालणार आहे. मग तुम्ही शहाणे होणार केव्हा? एक गोष्ट शिकायला इतके जन्म लागतात. मग संत काय सांगतात? यशस्वी ते आहे, यश ते आहे, याला आध्यात्मिक. तुम्ही त्याच त्या चुका, तोच तो मूर्खपणा सारखं सारखं करू नका. जाणून घ्या सत्य काय आहे आणि त्यालाच सत्य म्हणा. ज्याला त्याला सत्य म्हणू नका. त्यालाच जीवन म्हणा, ज्याला त्याला जीवन म्हणू नका. जो प्रकाश आहे त्याला प्रकाशालाच प्रकाश म्हणा, अंधाराला प्रकाश म्हणू नका. आपण अंधाराला प्रकाश म्हणतो, प्रकाशाला अंधार म्हणतो. त्याला म्हणतात भ्रम, वेडेपणा, माया. त्याला माया शब्द आहे, फार सुंदर शब्द आहे माया. स्वामी म्हणतात, मला अजून तुझ्यासारखा सुंदर शब्द सापडला नाही आहे. जगाच्या कोड्याचं रहस्य उलगडणारा आहे की नाही. कोणताही माया हा द बेस्ट वर्ड आहे की नाही. आणि माया म्हटले की आपण घाबरतो. जग माया म्हटले की लोक घाबरतो. अरे त्या शब्दाचा अर्थ पारिभाषिक शब्द आहे तो. वेदांमध्ये कितीदा तरी आला आहे, असंख्य वेळा आलेला आहे. उपनिषद गीतेमध्ये किती झालेला आहे? भगवद्गीतेमध्ये मायनम तू परमेश्वर माया तू प्रकृती विद्धी. उपनिषदामध्ये आहे, वेदांमध्ये आहे, गीतामध्ये आहे ते. मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. भगवद्गीते अंतरी आपण. अरे ते गीतेतला शब्द आहे, तो उपनिषद शब्द आहे, वेदातला शब्द आहे, अनुभवातला शब्द आहे. वेद म्हणजे अनुभव. ते अनुभव तुम्हाला शेअर करतात जेणेकरून तुम्ही यशस्वी व्हावे. त्यांची एकच काळजी आहे, तुम्ही जसं आईवडिलांना वाटतं आपला मुलगा यशस्वी व्हावा, तसे ते आमचे आईवडील आहेत. त्यांना वाटतं की आमची मुलं ही सगळी प्रजा आहे, जगभर पसरलेली. माता मी पिता आहे, माता आहे, गीतेमध्ये भगवान म्हणतात. ही यशस्वी व्हावी. पण यशस्वी तुमच्या कल्पना काही कामाच्या नाही आहेत. त्याला यश म्हणत नाही आहे. तुम्ही म्हणा, सामान्य लोक म्हणतील, शहाणे लोक म्हणणार नाही, त्याला सुज्ञ लोक म्हणणार नाही. म्हणून आध्यात्मिकतेसाठी काय तुम्हाला आपण तो विषय घेतो आहे. पण यशस्वी जीवन पाहिजे असेल तर त्याचा संबंध आध्यात्मिकशी आहे, ते दिशा आहे. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. यशस्वी जीवन कशाला म्हणतात आणि आध्यात्मिकता कशाला म्हणतात. बराचसा भाग आहे, आपण तो चहापानाच्या सत्रानंतर बघूया. तुम्ही इथे या. एक 20 मिनटं चहा पाणी आहे, 20-25 मिनटं. आणि ते 10-20ला तुम्ही पुन्हा हजर या. 5 मिनटं आधी आले तरी चांगलंच. मग आपण भजन होईल आहे आणि त्याच्यानंतर दुसरं प्रवचन होईल.